ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3. वाचा ऋण परिहार. तत्वज्ञानाचा दिवा. ओवी 8. गुरुपदेशानंतर वाणीच्या सहाय्यानं सोहमचा बोध झाल्यावर जीवाचे अज्ञान जाऊन त्याला ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे त्या वाणींचे जीवावर ऋण असते. परंतु या 4 वाणी पूर्णपणे नाश न पावता तत्वज्ञानाच्या रूपात कशा उरतात ते मागील 3 ओव्यात ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. या ओवीत ते तत्वज्ञानावर दीपाचे रूपक करतात. ज्ञानदेव म्हणतात, हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा, तरी हाही सीन लेवा बोधपणे. सीन म्हणजे शीण आणि लेवा म्हणजे लेश किंवा लेप किंवा काजळी. या 4 वाणींनी नाहीसे होऊन तत्वज्ञानाचा दिवा प्रकाशित केला. परंतु त्या बोधरूपाने राहत असल्यामुळे हा दीप प्रज्वलित करणे हा शीणच आहे किंवा बोधपणाचा लेप जीवात्म्याला लावलेला आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, लावूनिया अहम ब्रह्म ज्ञानदीप, पावती त्या लोप 4 वाणी, तरी अहम ब्रह्म हेही ठरे गौण, नित्य ज्ञान घन ब्रह्म भावी. अविद्येसह 4ही वाणी मरून जातात व जीव तत्वज्ञ होतो. तेव्हा ते तत्वज्ञान व्यक्तदशेला येण्यासाठी धडपडू लागते. ही नवी तत्वज्ञानाची उसळी प्रकट होण्यासाठी पुन्हा त्या मृत झालेल्या वाणींचाच आश्रय करते. त्यामुळे त्या मृत वाणीमध्ये एक नवीन जीवन संचारते. एखादा जीव मृत्यू पावला की त्याला पुन्हा त्याच देहात प्रवेश करता येत नाही. मग त्याला नवीन देह धारण करावा लागतो. त्याप्रमाणे जीवाला मोक्षाप्रत घेऊन जाताना मृत झालेल्या या 4 वाणींना सुद्धा तत्वज्ञानाची नवीन उसळी प्रकट करण्यासाठी नवेच रूप धारण करावे लागते. ते कोणते रूप ते धारण करतात ते ज्ञानदेवांनी लोखंड, लाकूड, मीठ आणि निद्रा या 4 दृष्टांतांनी 5 ते 7 या 3 ओव्यात स्पष्ट केलं. आता 4 वाणींच्या निधनानंतर जी तत्वज्ञानाची अवस्था प्राप्त होते तिचे स्वरूप कसे असते ते ज्ञानदेवांनी या ओवीत स्पष्ट केलं आहे. अज्ञजीवाच्या दृष्टीने विचार केला तर अविद्येच्या अज्ञानांधकारात चाचपडत असणाऱ्या जीवाला सोहमबोध होतो. स्वस्वरूपाचे ज्ञान होते. जणू काही या 4 वाणी मृत पाहून तत्वज्ञानाचा दीपच प्रज्वलित करतात. अहम ब्रह्म ज्ञानदीप लावून या 4 वाणी लोप पावतात असं स्वामींनी म्हटलं आहे. मीच ब्रह्म आहे हे तत्वज्ञान जीवाला होतं. हाच ज्ञानदीप त्या प्रज्वलित करतात. पण आपण मरून हा दीप प्रज्वलित करणे हा वाणींचा खटाटोपही व्यर्थच ठरतो असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. मनुष्य मृत्यू पावल्यावर त्याच्या अस्तित्वाची निदर्शक अशी एक पणती लावण्याची प्रथा आहे. ज्ञानदेवांनी येथे तत्वज्ञानाचा दिवा असे म्हणून त्या वाणींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पूर्व अस्तित्वाची निदर्शक अशी तत्वज्ञान दीपाची समर्पक प्रतिमा वापरली आहे. या 4 वाणींनी स्वतः मृत्यू पत्करला खरा, परंतु आपल्या अस्तित्वाचा निदर्शक असा तत्वज्ञानाचा दिवाच प्रज्वलित केला. म्हणजे स्थूल रूपाने जरी नाश पावल्या तरी पुन्हा तत्वज्ञान रूपाने सूक्ष्म रूपाने अस्तित्वात आल्या. अविद्येच्या प्रांतात या 4 वाणींचे प्रस्थ बोकाळलेले होते. आता अविद्येचा नाश करण्यासाठी त्यांनाही प्राणार्पण करणे भाग पडले. आता अविद्येसह या 4 वाणींचे स्थूल प्रस्थ लोपले असले तरी त्या बोधरूपाने उरतातच. मी ज्ञानी झालो, सोहम, मीच ते ब्रह्म अशी बोधरूपी जाणीव अंतरंगात सतत उमटत असते. अज्ञान जाऊन ज्ञान होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. परंतु हे ज्ञान आपल्या अस्तित्वाचे भान जीवाच्या ठिकाणी निर्माण करते. म्हणजे त्या वाणी बोधाच्या सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतात. ज्ञानदेवांनी बोधरूपेची असे शब्द वापरून त्या वाणी पूर्णपणे मृत होत नाहीत असं दर्शवलं आहे. स्वामींनी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हटलं आहे की तरी अहम ब्रह्म हेही ठरे गौण, नित्य ज्ञान घन ब्रह्म भावी. आत्मा हा नित्य ज्ञान घन असा आहे. तेव्हा आत्म्याच्या दृष्टीने विचार केला तर या वाणी त्याला कोणते नवे ज्ञान देतात. ज्ञानदेव सांगतात की या 4 वाणी अविद्येचा नाश करून स्वतःलाही प्रत्यर्पण करून तत्वज्ञानाचा प्रदीप प्रज्वलित करत असल्या तरी त्यांनी हे घेतलेले कष्ट हाही शीणलेवा बोधरूपेची व्यर्थच ठरतात. ज्या वाणींच्या मुळेच अविद्या फोफावली होती त्या वाणींनीच आत्मसमर्पण करून जीवाला अहम ब्रह्मास्मी हा बोध करून दिला असं म्हटलं जातं. परंतु त्या पूर्णपणे नाश पावल्या नाहीतच. तत्वज्ञान रूपाने सूक्ष्म अवस्थेत आल्या. पूर्वी देहोहम म्हणणारा जीव आता सोहम असे म्हणू लागला. म्हणजे फक्त
अहमच्या ऐवजी सोहम अशी बदली झाली. अहम मात्र कायमच राहिला. अज्ञानाचे थैमान शांत झाले तरी तत्वज्ञानाचा विळखा राहिलाच. मी अज्ञानी होतो, आता मी ज्ञानी झालो असं मानून जीव अहमच्याच आसाभोवती फिरू लागला. थोडक्यात हा अहम पूर्णपणे नाहीसा होऊन सहजावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत बंधातून सुटका नाही. कारण ज्ञानाची जाणीव आहे ती अज्ञान सापेक्ष ज्ञानाची आहे. आत्मा ब्रह्मस्वरूपच आहे. तत्वज्ञानाने त्याला काही नव्याने ब्रह्मरूपता प्राप्त झालेली नाही. आत्मा हा ज्ञानसूर्य आहे, जो स्वयंप्रकाशित आहे. त्या सूर्याला दिव्याने प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट हास्यास्पदच ठरते. त्यामुळे या आत्मरूपी सूर्याला या तत्वज्ञानाचा काही लाभ होत नाही. आणि त्या व्यतिरिक्त कोणाला झाला म्हणावे तर आत्मस्वरूपाशिवाय दुसरी वस्तू अस्तित्वातच नाही. मग त्या वाणीने कष्ट घेतले ते कोणासाठी? ते फुकटच म्हणायला हवेत. अर्थात जीवाच्या दृष्टिकोनातून हा तत्वज्ञानाचा दिवा लावून वाणीने त्याच्यावर उपकार केलेले असतात व आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून हा तत्वज्ञानाचा दिवा पाजळणे हे वाणीने घेतलेले कष्ट व्यर्थच ठरतात. या ओवीत सीना लेवा असेही पाठभेद आहेत. सीन लेवा म्हणजे वेगळा लावलेला लेप. या वाणीने ज्ञातेपणाचा लेप लावला आहे किंवा त्या तत्वज्ञानाच्या दिव्यावर ज्ञातेपणाची काजळी आलेली आहे असेही अर्थ दिलेले आहेत. काजळी किंवा लेप काय करतो तर मूळ स्वरूप झाकून टाकतो. तसा तत्वज्ञानाचा दिवा लावणे हे एक प्रकारचा लेप फासणेच आहे. कारण तत्वज्ञान म्हणजे सोहम मी तोच आत्मा असे जे ज्ञान साधक करून घेत असतो त्यात तो आत्म्याला बुद्धीचा विषय करून पाहत असतो. हे एक प्रकारचे आत्म्यावर विजातीय द्रव्याचा लेप चढवण्यासारखंच आहे. अशामुळे आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणले जात नाही तर झाकलेलेच राहते. तेव्हा हा तत्वज्ञानाचा दिवा लावणे म्हणजे व्यर्थ क्षीणच आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत. हे असे दिवे लावणे व्यर्थ का ठरते ते ज्ञानदेव पुढील 2 ओव्यात दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.